विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एक्सप्रेशन आहे, डेरिव्हेशन आहे, 10 मिनिटापेक्षा कमी वेळ लागणार आहे. हा, मी एवढी बडबड करतोय ना, ती काउंट करून सुद्धा 10 मिनिटापेक्षा कमी वेळेत डेरिव्हेशन आपलं कम्प्लीट होतंय. काय डिराईव्ह करायचं आपल्याला? कायनेटिक एनर्जी. मग 9th स्टँडर्ड पासून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. हाफ एम व्ही स्क्वेअर. लिनियर मोशनसाठी म्हणजे एका स्ट्रेट लाईन मोशनसाठी. पण रोटेटिंग ऑब्जेक्ट असेल तर काय फॉर्म्युला सांगू? हाफ तर कॉन्स्टंट आहे, नंबर आहे ना. मासला अॅनालॉगस आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. सिमिलर क्वांटिटीज म्हणजे लिनियर मध्ये मास असेल तर रोटेशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया. ही लिनियर व्हेलॉसिटी असेल तर इथे येणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. चला, मला हा फॉर्म्युला तयार करायचा आहे. पण मला सांगा ना, हा सगळ्यांचा पाठ असतो, हाफ एम व्ही स्क्वेअर. मग एम मासला अॅनालॉगस कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. व्ही ला कोण आहे? ओमेगा. फॉर्म्युला लक्षात राहतोय ना. मग चला याचं डेरिव्हेशन घेऊया. फिजिक्स मध्ये कुठल्याही डेरिव्हेशन मध्ये पहिल्यांदा फिगर ड्रॉ करायचे. चला, मी एक रिजिड बॉडी घेतली. ओके. आणि हा आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. म्हणजे याच्या भोवती ही बॉडी अशी रोटेट होते. हा पॉइंट फिक्स आहे. ओके. मग कन्सिडर अ रोटेटिंग रिजिड बॉडी असं लिहायचं. कन्सिडर अ रोटेटिंग. बघा मी काय लिहितोय, रोटेटिंग रिजिड ऑब्जेक्ट. रिजिड. तुम्ही सुद्धा लिहा माझ्या बरोबर. ऍज शोन इन अबव फिगर. ऍज शोन इन अबव फिगर. ओके, म्हणजे ही रिजिड बॉडी आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बघा, की ही बॉडी आहे ना, एन नंबर ऑफ पार्टिकल पासून बनली. इथे एक पार्टिकल आहे ज्याचं मास आहे M1. इथे एक पार्टिकल आहे त्याचा मास आहे M2. इथे एक पार्टिकल आहे त्याचा मास Mn असं इमॅजिन करा. बरं, हे डिस्टन्स आहे R1, हे डिस्टन्स आहे R2 आणि हे डिस्टन्स आहे Rn. बरं, ही जी वेलॉसिटी आहे V1, इथं परपॅन्डिक्युलर वेलॉसिटी आहे V2 आणि इकडे वेलॉसिटी आहे V3 असं इमॅजिन करा. ओके. मग आता मला लिहायचंय काय वाक्य, की सपोज तेच वाक्य जे आपण इमॅजिन केलं तेच. सपोज बॉडी इज मेड फ्रॉम. जास्त ग्रामर बघू नका बरं का. चालतंय वाक्य, काही प्रॉब्लेम नाही. सपोज बॉडी इज मेड फ्रॉम number of particles. Number of particles having masses. Having masses. काय मास कन्सिडर केलंय? M1, M2, M3 डॉट 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 Mn. Situated. बघा मी काय लिहितोय, situated at a distance R1, R2, R3 डॉट 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 Rn रिस्पेक्टिव्हली. पण कुठून? फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. एवढं लिहायला पाहिजे बरं का भावानो. जे दिसते ते लिहायचं, काय फारसं अवघड नाहीये. हे पाठ करत बसू नका. सपोज बॉडी इज मेड फ्रॉम एन नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस M1, M2, Mn सिच्युएटेड ॲट डिस्टन्स R1, R2, Rn. लेट मी काय लिहितोय बघा, लेट V1, V2 डॉट 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 Vn बी लिनियर वेलॉसिटीज. ठीक आहे. मग वी नो दॅट लिहूया आपण. वी नो दॅट की V1 इक्वल्स टू R1 ओमेगा. सिमिलरली मग V2 दॅट इक्वल्स टू R2 ओमेगा आणि डॉट 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 Vn इक्वल्स टू Rn ओमेगा. म्हणजे पहिली स्टेप मी V चा फॉर्म्युला वापरला. V इक्वल्स टू R ओमेगा. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मध्ये हे रिलेशन आहे. म्हणजे ओमेगा कोण आहे? ओमेगा ही अँग्युलर वेलॉसिटी आहे बरं का, लक्षात घ्या. वेर ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी. बर, ठीक आहे. आता त्याच्या पुढे जातोय मी, लक्षात घ्या. किंवा वेअर मी असं लिहितोय की वेअर ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा म्हणजे कोण आहे? अँग्युलर वेलॉसिटी. डेरिव्हेशन काहीही अवघड नाहीये, लक्षात घ्या. काहीही अवघड नाही. व्ही इक्वल्स टू आर ओमेगा वापरलाय आपण. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणूया आपण, टोटल मास. मास ऑफ ऑब्जेक्ट किंवा ह्याची गरज नाही मॅस. ठीक आहे. ऐका आता. कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय काय फॉर्म्युला म्हणलं रे मगाशी आपण? हाफ एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय हाफ एम व्ही स्क्वेअर. त्यामुळे एक काम करूया, पहिल्या पार्टिकलसाठी कायनेटिक एनर्जीला आपण E1 म्हणूया आपण. मग E1 इक्वल्स टू काय येणार? हाफ M1 V1 स्क्वेअर. आणि V1 ची व्हॅल्यू काय होती? मी तर रफली लिहितो बरं का, की V1 इक्वल्स टू काय होतं रे? R1 ओमेगा. बरोबर ना? मग V1 स्क्वेअर टाकूया आपण. म्हणजे देअरफॉर मग काय येणार? E1 इक्वल्स टू हाफ M1. V1 चा स्क्वेअर म्हणजे असं येणार आहे R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर.
मग असं इथे लिहूया आपण सिमिलरली, तुम्ही लिहा बरं का सिमिलरली. मग तुम्ही E2 ची व्हॅल्यू काढणार, काय येणार हाफ M2R2 ओमेगा स्क्वेअर. नंतर तुम्ही E3 ची व्हॅल्यू काढा. E3 इक्वल्स टू काय येणार हाफ, काय येणार सांगा M3R3 ओमेगा स्क्वेअर. डॉट 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 En ची व्हॅल्यू काढा, म्हणजे काय येणार हाफ MN RN स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, सगळ्याची व्हॅल्यू काढल्या. आपण दोनच फॉर्म्युला युज केलेत आपण. V इक्वल्स टू R ओमेगा युज केल्यानंतर आपण काय केलं माहितीये का, V1 V2 V3 Vn काढलं. कायनेटिक्सचा दुसरा फॉर्म्युला युज केला, मग E1 E2 E3 En काढलं. तर मी सांगतो लक्ष द्या, टोटल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय, आता टोटल कायनेटिक एनर्जी काढूया. मग टोटल कायनेटिक एनर्जी काढताना E इक्वल्स टू असं लिहूया E1 प्लस E2 आणि En. ओके, मग चला E1 ची व्हॅल्यू पुट करा, हाफ M1 स्क्वेअर R1 स्क्वेअर ओमेगा. E2 ची व्हॅल्यू पुट करा, हाफ M2 स्क्वेअर R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 आणि हे डॉट डॉट डॉट. शेवटी कोण आहे हाफ MN ए ए इथं याचा स्क्वेअर नाही बरं का, MN MN RN ओमेगा स्क्वेअर. आता एक काम करूया, हाफ कॉमन काढा प्रत्येकातनं. ओके, हाफ कॉमन काढलं, मग काय उरलं रे M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, पण ते बी ओमेगा स्क्वेअर कॉमन काढूया. मग कोण उरलं M2R2 स्क्वेअर. शेवटी कोण उरलंय MN RN स्क्वेअर आणि काय कॉमन काढलं तुम्ही ओमेगा स्क्वेअर. ऐका ना, ही सगळी ना अल्जेब्रिक सम आहे ना, कुणाची आहे प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि आय ची व्हॅल्यू 1 to n आहे, लक्षात घ्या. आणि ओमेगा स्क्वेअर. आता लास्ट स्टेप उरली, लास्ट स्टेप, की ही जे आहे ना हाफ, हे जे आहे ना अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. अरे म्हणजेच की मोमेंट ऑफ एनर्शिया ही व्हॅल्यू आय ची आहे. तुम्ही लिहा बर का वेअर ही व्हॅल्यू कुणाची आहे सांगा, आय ची आहे, लक्षात घ्या. मग कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन मला मिळालं, संपलं डेरिव्हेशन येतं. देअरफॉर मग कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय मिळालं मला, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि इथं लिहिणार तुम्ही दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन. पण थांबा ना, मी काय गंमत करतोय बघा इथं. आता डिनॉमिनेटरला मी आय न मल्टिप्लाय केलं, टू होतं ना, त्याला मी आय न मल्टिप्लाय केलं. मग याला पण मी आय न मल्टिप्लाय करतो, मला येणार आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मग E इक्वल्स टू डिनॉमिनेटर मध्ये 2i आहे, पण आत असं लिहितो आय ओमेगाचा स्क्वेअर. अरे दोन स्क्वेअर वेगळ्याच्या ऐवजी एकत्र लिहिलं. 7च मिनिटं झालीत फक्त, गप्पा मारत मारत निवांत, लक्षात घ्या. पण L इक्वल्स टू आय ओमेगा असतं, अँग्युलर मोमेंटम. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला L² 2 आहे. मला आठवतं 2013 किंवा 14ला परीक्षेत प्रश्न आला होता, प्रूव्ह दॅट कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय L² 2 आहे. बऱ्याच मुलांना नाही आलं. त्यांना असं वाटलं रे कायनेटिक्स तर हा फॉर्म्युला आहे, हा कुठला तरी वेगळाच फॉर्म्युला दिसतोय. अरे पण हा पण कायनेटिक एनर्जीचाच फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. मग झालं का एक्सप्रेशन कम्प्लीट, झालंय झालंय. सांगतो स्टेप काय होत्या, की पहिला व्हीचा हा फॉर्म्युला वापरायचा. कसं वापरायचा मग, V1 V2 V3. नंतर कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला वापरायचा, हाफ MV² म्हणजेच हाफ MR² ओमेगा स्क्वेअर. फक्त एवढं करायचं, E1 E2 E3 En. मग शेवटी टोटल एनर्जी काढायची. टोटल मध्ये सगळ्यांची ऍडिशन काढायची. ऍडिशन करताना कॉमन काय काढायचं, हाफ पहिल्यांदा कॉमन काढायचं, ओमेगा स्क्वेअर शेवटी कॉमन काढायचं. मध्ये काय येणार मग M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर. मग ती अल्जेब्रिक सम आहे ना, आणि त्या अल्जेब्रिक समलाच काय म्हणतात, मोमेंट ऑफ एनर्शिया. चला मोमेंट ऑफ एनर्जी डेफिनेशन करूया आपण. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ही झाली मोमेंट ऑफ एनर्शियाची डेफिनेशन. त्याचं युनिट आहे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि आपलं पार्ट झालंय 210, हे त्याचे डायमेन्शन्स आहेत बघा ना, मीटर स्क्वेअर किलोग्रॅम. सेकंद नाहीच आहे, मग झालं नाही. फिनिश. ओके, 10 मिनिटाच्या पेक्षा कमी वेळेत होतंय, लक्षात घ्या. तुम्हाला ना मी तुम्हाला सांगतो, हा हे जे व्हिडिओज आहेत ना, हे जे मी अपलोड करतोय ना, मी तुम्हाला आत्ता गॅरंटी देतो, एक तुमचा थोडासा वेळ घेऊ का रे, 9 नाही 30 सेकंद उरले, तोंडी सांगतो, तुम्ही सर्च करा. वायवा 1च्या व्ह्यूजला, लेक्चरला किती व्ह्यूज आहेत बघायचं फक्त. आपल्या चॅनलवर जावा, वायवा 1. जेव्हा मी अपलोड केलं होतं ना, तेव्हा 540 समथिंग व्ह्यूज होते. किती, 540. तसे 60 व्हिडिओ मी अपलोड केलेत. डेरिव्हेशन सिरीजचं पण तसंच सुरू आहे. पण आज तुम्ही वायवा 1 वर जावा, तुम्हाला आय थिंक 13,000 व्ह्यू दिसतात. किती,
13,000 किती वाढले एक्झामच्या वेळेस. आता सुद्धा आपल्या या व्हिडिओजवर कमी व्ह्यूज दिसतील कदाचित, पण एक्झामच्या वेळेस हजारो मुलं हा व्हिडिओ बघणार आहेत. आणि हा बेस्ट सिरीज काय बेस्ट सिरीज काय माहितीये का? लक्षात घ्या, ही 10 मिनिटात एक एक्सप्रेशन होतं. शोधावं लागत नाही तुम्हाला. मोठे मोठे 3 तासाच्या लेक्चर मध्ये हुडकायच नाही, हे लेक्चर कुठे आहे, ते लेक्चर पाहिजे ते डेरिवेशन तुम्हाला मिळणार आहे. मग करा हे. ऑल द बेस्ट.